सामोरं जाईल सँडी. शेखर स्मृती या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एंजल 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांचा हा सामना राहील. हिमांशू राईट आर्म फास्ट बॉलर, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना सँडी आचार्य यांना सुरेख फटका, सुरेख सुरुवात, आक्रमक सुरुवात. सँडी आचार्य यांच्या बॅटीतून येणाऱ्या 2 धावा संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी श्री गणेशा करताना संदीप आचार्य. त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये तनिष यांनी षटकार मारला होता. 1,500 रुपयाचं पारितोषिक. हिमांशू यांचा पुढील चेंडू, एक चेंडू 2 धावा. संदीप आचार्य खूपच नावाजलेलं असं हे व्यक्तिमत्व. सुरेख फटका, इनसाइड आउट, कवचच्या दिशेने 2 धावांसाठी. लागोपाठ 2 धावा, 2 चेंडूंवरती 4 धावा जमा केल्यात. एक लेग साईडला आणि एक ऑफ साईडला, अशा 4 धावा जमा झाल्यात सँडी आचार्य स्वतःच्या नावासाठी आणि टीमसाठी देखील. नक्कीच घातक जोडी. बघा या जोडीला बघूनच भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटत असेल. कोणाकडून वाचणार तुम्ही? स्ट्राईकला सँडी आहे, नॉन स्ट्राईकला संदेश आहे, ज्यांना 12 खडा माहिती आहे या मैदानाचा, एकूण एक कोपरा माहिती आहे, असे खेळाडू आहेत मैदानावर. ओहो, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. हा नाच्या चक्कर मध्ये सँडी संदेशला स्ट्राईकच आली नाही. एकही बॉल खेळला नाही, स्ट्राईक मिळाली नाही. नो फेस करता रनआउट झालाय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज जात आहेत जितू. आणखीन एक स्फोटक असं आणि स्टायलिश असं एक फलंदाज विटाळ गावातील. मला असं वाटतं कॉमेंटेटर कर्स लागला संदेशला, नजर लागली. तारीफ करतोय आपण खेळाडूंची बॅटिंग बघण्यासाठी, ज्याची सगळ्या आतुरतेने बसले आहेत, वाट बघतायत, त्याला बॅटिंगच आली नाही. हार्ड लक संदेश, अनलकी राहिला. चला, सँडी आहे मैदानामध्ये, त्याच्या सोबत जोडीला गेले जितू. ओहो, इनसाइड आउट खेळलाय. कव्हर्सच्या डोक्यावरून 2 धावेसाठी सँडीच्या बॅट मधून या 2 धावा. धावसंख्या झाली ती एंजल 11 या संघाची. संदीप आचार्य यांच्या बॅटीतून सर्व धावा आतापर्यंत आल्या, त्या म्हणजे 6 धावा. अलेक्समच्या बाहेर टाकलेला बॉल होता. इथेही कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. मागच्याच बॉलवर एक रनआउट झाला होता, मोठा हादरा लागला होता. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 7. बॉल जर पाहिले आपण या षटकातील 4 बॉल झालेत. 4 चेंडू 7 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहे पॉवर प्लेचं षटक संपायला. 3 बाहेर मारले, 1 वाईट टाकला. कट केला आहे पॉइंटच्या डोक्यावरून. 2 धावेसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला हा शॉट. 2 धावा. सुरेख असा फटका म्हणावा लागेल, कारण थोडासा बाउन्स झाला होता तो चेंडू आणि बॅकफुटला जाऊन थोडासा कट केलाय. पॉईंटच्या रिजनमध्ये 2 धावांसाठी सुरेख असा फटका येतोय सँडी आचार्य यांच्या बॅटेतून. धावसंख्या जात आहे एंजल 11 संघाची 9 धावा, 1 गडी बाद. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक.
हा चांगला बॉल इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धाब्यांसाठी येतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकानंतर 11 धावा. दुसरा षटक घेऊन गोलंदाज सुदीप गोलंदाजीसाठी येतोय. शेखर स्मृती या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमा केल्या. त्या एंजल 11 या संघाने खास करून सँडी आचार्य यांनी. सुशांत बघू शकता बाउंड्री लाईनवर लॉंग ऑफ मध्ये. सुशांत कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल TPL मध्ये सिलेक्शन झाल्यासाठी. एक चांगल्या संघाने 5 लाखाची बोली सुशांतवर लावली. ठाणा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. सुशांत ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव. जितूने खातं उघडलं. या एकेरी धाव्याने धावसंख्या झाली आहे 12. शेखर स्मृती या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. तर सुदीप पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू होता लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेग अंपाच्या दिशेने खेळलेला चेंडू जितू यांनी एका धावेसाठी. आणि आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा गेलेत संदीप आचार्य. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. शॉर्ट पिच डिलिव्हरी चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये. मला वाटतं चेंडू बाहेर जाऊन आत आलाय म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील इकडे संघाला आणि संदीप आचार्य 2 धावांनी धावसंख्या सरसावते पुढे. धावसंख्या झाली 14 धावा. ओहो पुढचा त्याहून सुंदर फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर 2 धावा. सँडी ट्रेडमार्क शॉट. जी बिल्कुल जैसा शॉट है अगर ओपन ग्राउंड में होता तो शायद कैच हो सकता था. लेकिन परा का मैदान जिस तरीके से है ऑफ और लेग में लगभग 30 यार्ड्स के बाहर 2 डिक्लेयर यहाँ पे डिक्लेयर जोन में दिए जाते हैं. उसका फायदा उठाते हुए सैंडी आचार्य अब तक टीम का स्कोर लेके गए हैं 16 रनों पर. अभी भी दूसरी ओवर की 3 गेंदें आनी शेष. हिमांशु ने अब तक 3 गेंदें फेंकी और 5 रन यहाँ पे खर्च किए हैं इस ओवर में. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा कलात्मक शॉट पाहायला मिळाला सँडीच्या बॅट मधून. बघा हाय अँड कॉर्डिनेशन किती भारी आहे सँडीचं. उभे राहतात अगदी सहजरित्या. लेग साईडचा बॉल लेग साईडला, ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला टोलवतात. कोणत्याही बॉलवर जबरदस्ती करत नाही. हिमांशु थोड़े से महंगे यहाँ पे साबित होते हुए 4 गेंदों में अब तक 7 रन खर्च किए हिमांशु ने. राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. एक असली पॉइंट की तरफ एक क्षेत्ररक्षक यहाँ पे तैनात किया है सैंडी के लिए. फिर से इनसाइड आउट और बहुत ही बढ़िया. जितनी बार वहां पे गेंद डाली जाएगी रात भर वहीं पे मारते रहेंगे सैंडी आचार्य. पूरा शॉट वहां पे एकदम कॉपीराइट बुक की तरह सैंडी आचार्य ने वो वहां पे दिखाया हमें. और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपनी टीम को ले जाते हुए स्कोर हो चुका है 20 रन. किती सहजरित्या खेळतात हा शॉट. अगदी डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीचे शॉट आहेत. ऑफ साइडला बॉल गोलंदाज करेल तरी काय करेल, कुठे टाकेल या फलंदाजाला बॉल. जी बिल्कुल हैंड आई कोऑर्डिनेशन जिसे बोलते हैं उसका अच्छा नमूना यहाँ पे दिखा रहे हैं सैंडी आचार्य. जहाँ पे गेंद डाली जा रही है वहां पे शॉट मारते जा रहे हैं. गेंदबाज यहाँ पे खुद सोच रहा होगा कि गेंद डाले तो डाले कहा. धावसंख्या 20 झाली. 11 बॉल मध्ये 20 जोडल्यात. हेलिकॉप्टर शॉट मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल फलंदाजाला केलंय फेल. अब तक सैंडी बहुत back to अच्छी dugout. तरीके से बल्लेबाजी करे थे लेकिन
अखेरीस धावसंख्या झाली आहे 20. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये जरी 15 धावा आल्या तरी एक चांगला स्कोर म्हणू शकतो आपण निनाद. बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे सैंडी आचार्य की, 11 गेंद खेले और 18 रन यहाँ पे इकट्ठा किए। बढ़िया बल्लेबाजी, एक तरीके से पूरे टीम का स्कोर जो हुआ है 20 रन, वो 20 रनों में खुद के अकेले के 18 रन, एक वाइड का रन और एक रन जीतू के बल्ले से आता हुआ। आप इस तरह से अंदाजा लगा सकते हैं किस तरह की बल्लेबाजी सैंडी आचार्य ने की होगी अपने उस 11 रनों की इनिंग्स में। टीम का तीसरा और खुद का पहला ओवर लेके जा रहे देवीदास, जो कि स्पिन बॉलर है, लेफ्ट आर्म स्पिन बॉलर है। एक स्लिप के मदद से गेंदबाजी करेंगे यहां पे देवा। पहिला बॉल गिरकी घेतली होती या बॉलने. चांगल्या टप्प्यावर होता. जितूच्या बॅट मधून ही सिंगल येते. जितू 2 बॉल खेळलायत, प्रत्येक बॉलवर सिंगल सिंगल काढली है. बिल्कुल बढ़िया घुमाते हैं गेंद को, अच्छा वेरिएशन से उनके गेंदबाजी में देवा के। पहली गेंद पर सिर्फ 1 रन वहां पे लेने में कामयाब हुए बल्लेबाज और रन के साथ स्कोर जा पहुंचा 21 रनों पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर देवा की लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, स्पिन गेंदबाजी, बढ़िया गेंद और उससे भी बढ़िया शॉट डीप मिड विकेट क्षेत्र में विपुल के बल्ले से आता हुआ ये 2 रन का शॉट। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर। धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. लेगस्टम्पच्या बाहेर हा बॉल. पाहूया पंचांचा इशारा कोणताही आला नाहीये. डॉट बॉल येतोय. येस, एज लागला असं पंच दर्शवत आहेत. चांगला बॉल हाताळला. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर 2चा शॉट, नंतर हा डॉट बॉल येतोय. ओहो, काय फटका खेळलाय, काय फटका सजवलाय, 2 धाबेसाठी पाठवलाय. बघा देवीदास कोळी यांची स्ट्रेंथ आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतात. चांगला ऍक्शनने, हाय आर्म ऍक्शनने गोलंदाजी करतात. चांगला स्पिन मिळतो. त्या स्पिनच्या जोरावर बीट करण्याचा वारंवार प्रयत्न असतो त्यांचा. इथे मात्र थोडासा गती करण्याचा प्रयत्न करताय, फास्ट करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे अगदी टाइम करत फलंदाज बॅटिंग करतोय. जी बिल्कुल प्रशांत, जिस तरीके का बॉलिंग एक्शन है देवा का, याद दिलाता है युवराज सिंह की गेंदबाजी का। हाही फटका चांगला होता. 100 पैकी 100 मार्क होते या शॉटला. पण बघा ना, वो कहते हैं ना, नसीब बहादुर का साथ देता है. शॉट ज्या पद्धतीने खेळला होता, या बॉलवर 2 धावेची मोहर लिहिलीच होती आणि ती नशिबाने सुद्धा कबूल केली आहे, मंजूर केली आहे. 2 धावा दिल्या आहेत. जी बिल्कुल बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे कहना होगा, क्योंकि डायरेक्ट हिट हुआ था, गेंद थोड़ा सा डिफ्लेक्ट हुआ स्टंप को लग के और उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने दूसरा रन पूरा किया। बघा कधी कधी नशीब एवढं साथ देतो. जो स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, कधी कधी त्याचा बॉल स्टंपला लागतही नाही आणि कधी लागला तर अशा पद्धतीची एक्स्ट्रा धाव मिळाली. बघा इथेही झेल सुटली. षटक समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 28. 8 धावा आल्या या षटकामध्ये. डीजे
इस अगर आप- बार खराब Yes, गेंद, उसका नतीजा 2 रन पॉइंट की तरफ खींचा है विपुल ने। बढ़िया शॉट यहाँ पे खेला है और अपनी टीम के लिए 2 रन इकट्ठा किए हैं। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 33 रनों पर। अभी भी इस आखिरी ओवर की 3 गेंदें आनी शेष है। प्रशांत, ये 3 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन इकट्ठा करने पड़ेंगे, क्योंकि शेखर स्मृति के पास जो बल्लेबाजी की लाइनअप है, जो बैटिंग ऑर्डर है, बहुत ही बढ़िया। 7-8 नंबर पर बढ़िया बल्लेबाज उनके पास मौजूद है। एज अ लेग स्पिनर आप चाहते हैं कि जो गेंद लेग स्पिन होती है वो शरीर के काफी करीब से पास हो, स्पिन हो। अगर आप ऐसे बल्लेबाजों को इतना रूम दोगे तो वो बल्लेबाज घूम घूम के मारेंगे। ये देखिए, इसी की बात कर रहा था कि जितना आप खिला सकते हो आगे या शरीर के नजदीक उतना अच्छा होगा। लेकिन आज नसीब एंजल 11 के खेमे में है, खाते में है, और विपुल के साथ तो बढ़कर नसीब चल रहा है आज। पेड़ पेड़ को लगा, वो 2 रन हुए, यहां पर 2 रन हुए। और प्रशांत, अब तक आज के दिनों में जितने भी मुकाबले हुए हैं उसमें इस मैच में हाईएस्ट स्कोर होने की संभावना ज्यादा है। कितनी देर बचोगे, कब तक बचोगे? फुल टॉस बॉल जिसपे अनुमान कोई बैटर आउट होते नहीं, उस बॉल पे एक लॉलीपॉप डिलीवरी पे आउट हो गए विपुल। ₹35, 35 runs on the board. Still one delivery is pending of this last over. Only last ball is remaining. Let's see what will happen in the last ball. नए बल्लेबाज क्रीज पे गए हैं 5वें नंबर पर बैटिंग के लिए युवराज। आखिरी गेंद खेलने के लिए जा रहे हैं। सागर स्मृति और शिवसाई के बीच में जो मैच हुआ था, जो मुकाबला हुआ था, उसमें 35 रन आए थे और 36 रनों का टारगेट रखा था। उस स्कोर की बराबरी की है अब इस मैच में। एक आखिरी गेंदबाजी शेष, देखते हैं उससे आगे जाते हैं या वहीं पे रुकते हैं। The last ball nicely pulled to the square leg region. Just for a single, I believe, yes. So score is total is 36 and 37 run is the target for the Angel 11. शेखर स्मृति 11 4 ओवर में बनाए हैं 36, 37 अब बनाने होंगे शेखर स्मृति को। हम आते हैं 5 मिनट में, तब तक डीजे को मौका देते हैं। डीजे, ओवर टू यू।
या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं एंजल इलेव्हन या संघाला. आणि गोलंदाजी करताना 24 चेंडूंमध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये 35 धावा जमा केल्या त्या एंजल इलेव्हन संघाने आणि 36 धावा जमा केल्या आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते शेखर स्मृती या संघापुढे. पाहूया रनचेस आता आपल्या समोर येणार आहे काहीच वेळाने. 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी शेखर स्मृती या संघाला. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे ती म्हणजे विशाल घाडगे आणि तुषार यांच्या रूपात. आणि सलामीचं षटक एंजल इलेव्हन या संघाकडून फेकणार आहेत ते युवराज. पॉवर प्लेचं पहिलं षटक याच्यामुळे 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू तैनात असू शकतो. 24 चेंडू आणि 37 धावा. आजच्या दिवसातील हे मोठं टार्गेट चेस करावं लागेल ते शेखर स्मृती या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. रणचेस आता सुरू होते ती म्हणजे शेखर स्मृती या संघाची. 24 चेंडूमध्ये 27 धावांचा 37 धावांचा पाठलाग करतायत शेखर स्मृतीचा संघ. सलामीचं षटक युवराज राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील विशाल घाडगे यांना. पहिला चेंडू आपटलेला चेंडू जातोय 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेमध्ये. चांगली सुरुवात केलेली विशाल घाडगे यांनी आपल्या संघाची आणि वैयक्तिक 2 धावा आणि संघाच्या 2 धावा जमा होत आहेत या चेंडूवरती. इनसाइड आउट कव्हर्सच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी लागोपाठ 2 चेंडू बाहेर भिरकावलेत ते विशाल घाडगे यांनी आणि 4 धावा जमा केल्यात स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. 37 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा जमा होत आहेत. आणि नक्कीच जे कोणी प्रेक्षक मॅच बघतायत त्यांना सांगू इच्छितो जो स्ट्राईकवर बॅट्समन बॅटिंग करतोय आपल्या विटाव्या गावातून आतापर्यंत एकमेव खेळाडू ISPL ऑक्शन मध्ये सिलेक्ट झाला होता वेस्ट झोन मधून. हा तोच खेळाडू आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये बॉल गेला. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव थोडीशी कठीण होईल. एका धावेने समाधान मानतायत तुषार. आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत. बघा ISPL मध्ये ऑक्शन मध्ये सिलेक्ट होणं ट्रायल्स मधून जाणं किती कठीण असतं. किती जणांनी प्रयत्न केले असतील आतापर्यंत. एकमेव खेळाडू विशाल घाडगे. ऑन साइडला खेळलाय तुषारने. इथेही सिंगल मिळेल. थोडासा फंबल झाला खेळाडू पण एकच धावेने समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली आहे 4 बॉल 6 धावा. नक्कीच ज्या प्रकारचं परफॉर्मन्स विशाल यांनी आतापर्यंत दाखवले आपल्या करिअरमध्ये मॅनेजमेंटचं प्लस टीम ओनर्सचं नक्कीच लक्ष सगळ्यांकडे असतं आणि त्याचा परिणाम त्याचं फळ म्हणजे सिलेक्शन त्यांचं होतं त्या ऑप्शनमध्ये. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न जमिनी लगत नकार दिला तिकडे सिंगल घेण्यासाठी. 5 बॉल 6 धावा शेवटचा बॉल असेल. चोवीस चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करतायत शेखर स्मृतीचा संघ आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर विशाल घाडगे यांना मोठी इनिंग्स खेळावी लागेल. शेवटचा बॉल लॉंग ऑफ मध्ये संदेश येतोय आणि हा रिले कॅच. 3 खेळाडू त्या कॅचसाठी धावत आले होते. अटेम्प्ट केला संदेशने पण तो उडून गेला जितूकडे आणि त्याने तो झेल पूर्ण केला आणि विशाल घाडगे यांना पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. एक टीम वर्क म्हणावे लागेल तिकडे मोठा विकेट प्राप्त करण्यासाठी.
विशाल. तारीफ करावी लागेल जितूची, जे प्रेझेन्स ऑफ माइंड होतं जितूचं. शेवटपर्यंत नजर बॉलवर जरी उलटा धावत होता, पण संदेशच्या हातातून कॅच सुटली आणि जितू होता तयार तो बॉल पकडण्यासाठी. विकेट आली आहे, धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6. तुषार स्ट्राईक वर, नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वर सुशांत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय वैभव. हॅलो, जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. वैभव बॉलिंग मार्क वर, राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. 18-31 असं समीकरण. अजून मॅच लांब नाहीये. 15 बॉल बाहेर मारायचे तुम्हाला. 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉपे जितू येतोय आणि जितू कॅच पकडतोय. फलंदाज होतोय बाद. दुसरी कॅच ही जितूची. धनवाडीचे नवीन बॅटर अंकुर मैदानामध्ये तुषारची जागा भरून काढण्यासाठी. पहिल्याच बॉलवर यश मिळालंय वैभवला. दुसरा बॉल अंकुरसाठी. हो, हा बॉल थोडासा खाली राहिला. अपील झाली आहे पंचांकडे. पंचांनी नकार दिला या अपीलला. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल होता. चांगल्या पंच थोडासा लेट दिला डिसिजन, पण थेट दिला डिसिजन. द्या परत एकदा, आम्हाला काही समजलं नाहीये. ओके, पंचांचा इशारा. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. जागा भरून काढण्यासाठी 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गेलेत, ते म्हणजे अनिकेत. आणि आता मोठ्या खेळीची अपेक्षा असेल शेखर स्मृती या संघाला अनिकेतकडून, कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. डावखुरा फलंदाज अनिकेत. दोन्ही लेफ्ट हँड बॅटर आता मैदानामध्ये. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मध्ये. हा बॉल येतोय विपुलच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. बघा, जर आता यानंतर येणाऱ्या 2 ओव्हरची चर्चा केली तर सँडी बॉलिंग ऑप्शन, संदेश बॉलिंग ऑप्शन, अप्पा बॉलिंग साठी आहे, विपुल बॉलिंग साठी आहे. म्हणजे अजून 4 बॉलर आणि 2 ओव्हर. कोणाला देतील बॉलिंग? हार्दिक एक बॉलर ऑप्शन म्हणून आहे. कुठल्या गोलंदाजाकडे जातील? फुलटॉस बॉल. 1 बाउन्स. 2 धाब्यांसाठी. स्कोर पहुंचा है 9 रनों पर. बहुत ही किफायती गेंदबाजी यहाँ पे हो रही है गेंदबाजों की तरफ से. पहले ओवर में जो पावर प्ले का ओवर था उसमें सिर्फ 6 रन आए थे.
एक विकेट चटकाया था गेंदबाज ने। और अब वैभव ने भी पहली 2 गेंदों में 2 वहां पे विकेट चटकाए थे और रन सिर्फ 3 यहाँ पे खर्च किए, मतलब 4 गेंदे और 3 रन खर्च किए इस ओवर में वैभव ने अपने इस ओवर में। बढ़िया गेंद, लेग स्टंप पर डाली हुई गेंद, लेग फ्लिक किया वो लेग गली की रीजन में। सिर्फ 1 रन से यहाँ पे संतुष्ट होना होगा सुशांत को और 1 रन के साथ स्कोर जो पहुंचा है सिर्फ 10। अभी भी 27 रनों की जरूरत है बचे हुए 13 गेंदों में, मतलब लगभग हर गेंद पर 2 रन यहाँ पे आना जरूरी होगा शेखर स्मृति को अगर ये मैच जीतना है। हो इनसाइड एज लागली, विकेट किपरच्या हातापर्यंत पोहोचली नाही। 1 धाव इथे मिळाली। एका धावेने धावसंख्येत भर जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे। पुढचा षटक घेऊन संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं आपल्या संघाचा हुकमी एक्का संदीप आचार्य सँडी येतोय गोलंदाजीसाठी। बघा दोन्ही दिशेने बॉलला वळवणं याच्यामध्ये कौशल्य आहे। आता या फिरकीवर कोण मात करेल, एक स्लिपच्या साह्याने सँडी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। जी बिल्कुल, बल्लेबाजी करते वक्त संदीप आचार्य के बैट से 18 रन आए थे 11 गेंदों में और अब गेंद उनके हाथ में है। खराब गेंद, वाइड का इशारा अंपायर का। पहली गेंद जहां पे 18 रन खुद ने मारे थे, अब उससे भी कम रन यहाँ पे देने होंगे गेंदबाजी करते वक्त अगर ये मैच जीतना है एंजल 11 टीम को। 25 धावांची गरज आहे आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये। 12 चेंडू 25 धावा। या बॉलवर तेवढी पाहिजे तेवढी फिरकी मिळाली नाही, पण गॅप चांगली मिळाली आहे। 2 धावेसाठी बॉल जातोय ग्राउंडच्या बाहेर। पुढे खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल येतोय। 1 धाव, एकच धाव मिळेल या बॉलवर। हॅलो, 4 धावा आल्यात आतापर्यंत 2 बॉलवर। हा चांगला फटका आहे, बैठक शॉट सुशांतच्या बॅट मधून येतात या 2 धावा। नऊ बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे। धावसंख्या 17 पर्यंत जाऊन पोहोचली आहे। 9 बॉल 20, फुल टच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। 19 धावांची गरज येणार आहे 8 बॉल मध्ये। जी बिल्कुल, अब जो इक्वेशन है वो फासला है और गेंद और रनों का वो बढ़ता हुआ, क्योंकि एक एक रन से कुछ ज्यादा तकलीफ नहीं होगी एंजल 11 को। फिर से 1 रन आता हुआ अनिकेत की बैट से। अच्छी गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं संदीप आचार्य। 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज। शेवटचा बॉल सँडीचा। या 2 धावा अर्जित होती। शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। 6 चेंडू आणि 16 धावा। डीजे
अनिकेत. सेकंड वर सुशांत. 6 बॉल 16 होतील का? संदेश बॉलिंग मार्क वर राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा बॉल सिंगल साठी खेळून काढलाय बॅटरने. पाच बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज. सुशांत ऑन स्ट्राइक. जी बिल्कुल, अब बड़े शॉट यहाँ पे लगाना जरूरी अगर ये मैच जीतना है शेखर स्मृति टीम को. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. बघा आता अशा पद्धतीचे माइंड गेम्स होत राहणार, कारण की तुम्हाला मारायचा षटकार संदेश तुम्हाला अगदी पुढ्यात तर देणार नाही. तुम्हाला जो षटकार मारायचा आहे तर काहीतरी वेगळं करावं लागेल. चमत्कार बॉल बनवावा लागेल, षटकार बनवावा लागेल. 4 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज आहे. शॉर्ट बॉल पण जास्त लांब आला नाही. सरळ सँडीच्या हातामध्ये विकेटचं पतन. सुशांत होतोय बाद. जी बिल्कुल. शॉर्ट बॉल 2 धावा त्याही नाही गेल्या. शेवटचा बॉल बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. विशाल गारगे व्यासपीठावर यायचंय या मॅच नंतर. शेवटचा बॉल खेळून काढलाय. कॉंग्रॅच्युलेशन एंजल 11 आणि हार्ड लक शेखर स्मृती 11. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहूच, पण तत्पूर्वी मी व्यासपीठावर येण्यासाठी विनंती करतो विशाल गारगे यांना. विशालदा ये ना पहिले.